आज संपूर्ण राज्यभर दहीहंडीचा उत्साह आहे। गोविंदारे गोपाळाच्या जयघोषात सगळे दहीहंडी पथकं हंडी फोडण्यासाठी सज्ज झाले। अनेक ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आले। मुंबईमध्ये दहीहंडीची लगबग पाहायला मिळते। मुंबईतील गोविंद पथकांमध्ये अधिक उंच हंडी कोण लावणार याची स्पर्धा आहे, तर मुंबईतील प्रसिद्ध पथक जय जवान यंदा 10 थर लावणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। मुंबई ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळणार आहे। मुंबईच्या दादरमध्ये प्रसिद्ध असलेली आयडियलची दहीहंडी मानाची हंडी मानली जाते। यंदा या दहीहंडीचं 50वं वर्ष आहे। मुंबईतील सुप्रसिद्ध पथक म्हणजे जय जवान पथक आणि याकडून दरवर्षी 9 थरांची सलामी दिली जाते। जय जवान पथकाने जोगेश्वरीमधल्या शिवटेकडी हनुमान मंदिरामध्ये आरती केली आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली। ठाण्यातील केसर मिल सरकार इथे भाजपचे माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावर्षी 55 लाखांचं बक्षीस ठेवलं गेलंय। मुंबईतील कुर्ला परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून चोरहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यक्रमस्थळी सरकारी योजनांचे फलक लावण्यात आले आहेत आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा योजनांची सुद्धा बॅनरबाजी करण्यात आली आहे। मुंबईतील गोविंदा पथकानं दहीहंडीच्या थरातून मनाला हेलावणारा विषय मांडला। वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनेवर पथकानं संदेश देणारं सादरीकरण केलं। मथुरेमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह साजरा करण्यात आला। रात्री 12 वाजता श्रीकृष्णाची विधिवत पूजा झाली। मथुरा आणि द्वारकेमधील मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। शिर्डीच्या साई मंदिरात सुद्धा रात्री 12 वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा मोठा आनंदाने साजरा झाला। बालगोपाळांनी दहीहंडी फोडली आणि आनंदोत्सव साजरा केला। बालगोपाळांच्या दर्शनासाठी यावेळी भाविकांनी गर्दी केली होती। मुंबईतील हरे राम हरे कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण जन्म उत्साह मोठ्या उत्सवात साजरा झाला आणि त्यावेळी भक्तांची गर्दी सुद्धा पाहायला मिळाली। मंदिरात कृष्ण जन्माआधी भजन केलं गेलं आणि भजनाच्या तालावर संपूर्ण मंदिर मंत्रमुग्ध झालं होतं। बेळगावच्या इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। भजन, कीर्तन आणि प्रवचन, अभिषेक, नाट्यलीला कार्यक्रम होणार आहेत। त्यासाठी भाविकांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। पनवेलच्या बांठिया माध्यमिक विद्यालयामध्ये गोपाळकाला साजरा करण्यात आला। प्राचार्य भगवान माळी यांच्या हस्ते श्रीकृष्णाचं पूजन करण्यात आलं आणि उत्सवाला सुरुवात झाली। यावेळी विद्यार्थ्यांनी थर रचले आणि दहीहंडी फोडली, तर काही विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा यावेळी साकारली होती। वर्धा जिल्ह्यामध्ये दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळाला। दरम्यान दहीहंडी फोडण्यासाठी लांबून गोविंदा पथक वर्धा जिल्ह्यामध्ये दाखल झाले। नवदुर्गा सोशल सांस्कृतिक क्रीडा मंडळ आणि आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दल द्वारा भव्य दहीहंडी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। मीरा भाईंदरच्या अभिनव विद्यामंदिर शाळेमध्ये लहान मुलांकडून दहीहंडी निमित्त वेगळा उपक्रम राबवण्यात आला। लहान मुला-मुलींनी 3 थर लावले आणि दहीहंडी फोडली। बदलापूर घटनेच्या निषेधार्थ सामाजिक संदेशाचे बॅनर हातात घेऊन या लहान विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध सुद्धा केला। कोल्हापूरमध्ये दहीहंडी निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये होर्डिंग झळकल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी शासनाच्या योजनांचा जागर या होर्डिंगमध्ये करण्यात आलाय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षांनी हे बॅनर लावल्याची माहिती आहे।